राम राम शेतकरी मित्रांनो, आज आपले अंडाकुंज येणार आहेत आणि आपण डायरेक्ट पोहोचलो आपल्या शेडमध्ये. पाहतो तर काही चंद्रिका दिसत होत्या रॅकवरती आणि फाऱ्या आणि पोते दिसत होते. तो सर्व पसारा एका साईडला व्यवस्थितरित्या ठेवून दिला आणि शेडची जाळी सुटली होती ती बांधून घेतली आणि कचरा वगैरे होता तो झाडून घेतला आणि नंतर विहिरीची मोटर लावायची होती. तर मोटर लागत नव्हती, त्यामुळे मोठ्या मामाला बोलवून घेतला आणि मोटर लावून द्या म्हणलं. त्यांनी कशी तरी मोटर लावून दिली. मी आणि आपल्या लहान्या मामांनी शेडची विहिरीच्या पाण्याने साफसफाई करून घेतली. स्वच्छरित्या शेड धुवून घेतले. दोघांनी शांतपणा करून कागद अंथरण्याचा निर्णय घेतला होता आणि त्याचमध्ये कागद अशा प्रकारे फाटला की दोघांना पण शिवा खावा लागल्या आणि नंतर तिघांनी मिळून कागद व्यवस्थितरित्या अंथरून घेतला. व्यवस्थितरित्या कागद अंथरून घ्यावा. कागद अंथरताना काळजीपूर्वक अंथरण्याची विनंती, नाहीतर कागद जरासा पण धक्का लागला की कागद फाटून जातो. आणि व्यवस्थितरित्या कागद कापून घ्यावा पत्तीच्या साहाय्याने. 3 मिळून 6 अशा प्रकारे कागद अंथरून घेतला आहे. चाऱ्याची क्वालिटी कशी वाटली ती कमेंटमध्ये कळवा. जेवढी चाऱ्याची क्वालिटी उत्तम दर्जाची तेवढा तुमचा कोसला उत्तम दर्जाचा निघून येतो. त्याच दिवशी संध्याकाळी आपल्या आळ्या आल्या होत्या 2 मोल्ट पास करून. अशा प्रकारे छोट्या छोट्या आळ्या दिसत आहेत. तर तुम्हाला माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.